ज्यांच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात घेऊन बाळाला लावावी त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घराघरात ज्ञानाचा दिवा लावण्याचे काम केले ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. या महाराष्ट्राच्या मातीत सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. भारताचं संविधान लिहिण्यासाठी मला फारसं कष्ट पडलंच नाही, कारण माझ्या समोर होतं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना, महापुरुषांना, महामातांना माझा त्रिवार अभिवादन. माझे नाव धैर्य दीपक दवणे. माझ्या एक पात्री नाटकाचा विषय आहे मी जिजाऊ बोलते. जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबाची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते, हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नये का, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. ओय, आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब. राजमाता जिजाऊ, स्वराज्याची पवित्र माती पुन्हा मस्तकी लावण्याचं भाग्य आम्हास लाभलं. ही आई जगदंबेचीच कृपा. पण एक काळ असा होता की या मराठी मातीच्या उंबरठ्यावर अनेक परकीय सत्ता दैत्या नाचत होत्या. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता. अशा परिस्थितीत सिंदखेडच्या माळसरांनी आणि लखोजी राजांच्या घरी आम्ही जन्माला आलो. तेव्हा दारादारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणे लावली गेली, हत्तीवरून साखरी वाटली गेली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, सल्ला मसलती, रयतेची गहाणी आणि न्यायनिवाडे नित्याचेच असे होते आमचे बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो, त्याचबरोबर 700च्या वर मुलींची फौज आम्ही तयार केली होती. सकाळी सकाळी जेव्हा आम्ही रपेट करायला जायचो तेव्हा गावातील काही बायका आमचं कौतुक करायच्या, तर काही नाकाही मोठायच्या, तर काही असं म्हणायच्या की काय होणार या पोरीचं. पण आम्ही निश्चय केला होता की स्वतः बरोबरच इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे. माळसराणीच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषाही शिकलो होतो, मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, पारसी आणि कन्नड. रामायण महाभारताबरोबरच नामदेवांची गाथा, कबीरांचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं. पुढे शहाजीराजे व आमचे लग्न झाले. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागला. आम्हाला विलक्षण डोळायला लागले. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते. धनुष्यबाण, तलवार, ढाल, भाला घेऊन लढाया करायला वाटत होत्या. 19 फेब्रुवारी 1630 रोजी आमच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यांसारख्या कूटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचा माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजाती पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा, किमयागार म्हणजे शिवबा.